तात्काळ जी लाभार्थ्यांची संख्या लाभपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे त्या सर्व शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी तात्काळ पोहोचतील। सभापती महोदया, ज्या एकूण नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये निधी वितरित करण्याची लाभार्थ्यांची संख्या ठरली ती 85 लाख ठरली, पण पीएम किसान सन्मान योजनेमध्ये 93 लाख शेतकरी आपल्याला केंद्राच्या पोर्टलवरती पीएम किसान सन्मान योजनेमध्ये दिसतात, पण मात्र 14वा हप्ता 15वा हप्ता हा 85 लाख शेतकऱ्यांनाच गेला। पण मधल्या काळामध्ये आपण 15 ऑगस्ट आणि त्याच्यानंतरच्या काळात फार मोठ्या प्रमाणामध्ये एक ड्राईव्ह महसूल आणि कृषी विभागाच्या मार्फत केला। मग त्याच्यात केवायसी असेल, भूमी अद्याप असेल किंवा आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात असेल। आता जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती 85 लाखावरून 87 लाखापर्यंत गेलेली आहे आणि उर्वरित संख्या जी आहे त्याचं कामही आता प्रगतीपथावर आहे। याच्यामध्ये मुख्यतः जी अडचण येते आहे की एक तर आत्ता ज्यावेळेस आपण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस तिथं जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्या ठिकाणी आढळून येत नाहीत, ते कुठेतरी विस्थापित कामाच्या निमित्तानं झालेले आहेत। त्याला एक मुख्यतः कारण हे आहे आणि दुसरं कारण याला वेळ लागायचं आहे ते वेळ याच्यामुळेच लागतोय की काही बहुसंख्य जे लाभार्थी आज या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आधार लिंकला जे अकाउंट दिले गेलेलं आहे त्या अकाउंटमध्ये बदल झालाय, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय। पण एक आपल्या मार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्य रमेश आप्पा कराड साहेबांना मी आश्वासित करू इच्छितो की तात्काळ जी लाभार्थ्यांची संख्या लाभपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे त्या सर्व शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी तात्काळ पोहोचतील। शेतकऱ्याची आर्थिक अडचण, आर्थिक संकट दूर करण्यासाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी नमो किसान सन्मान योजना काढली आणि वर्षाला 6000 रुपये देण्याचा निर्णय म्हणजे पीएम किसान योजना काढली आणि त्याची प्रेरणा घेऊन त्या योजनेची पंचामृत अर्थसंकल्प मांडत असताना तत्कालीन वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी काढली। त्याच्यात अधिकचे 6000 रुपये राज्य सरकार पण देणार। आता हे देत असताना 14वा हप्ता ज्यावेळेस वितरित होता त्याची जी संख्या होती त्याच संख्येला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6000 रुपये सुद्धा त्या शेतकऱ्याला जाणार होते। माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 85 लाखापेक्षा जास्त संख्या ही लाभार्थ्यापर्यंत 2000 रुपये म्हणजे 4 महिन्याला एक हप्ता असं एकूण 6000 जे हप्ते आहेत तर 2000 रुपयाचा हप्ता मिळालेला आहे। आता यामध्ये 50,000 रुपयाचा जो तिसरा हप्ता आपण राहिलेला आहे ज्यांनी रेग्युलर व्याज भरलेला आहे आणि ती योजना जी जाहीर केलेली होती अर्थसंकल्पामध्ये त्याबाबतही तात्काळ कारवाई करण्याच्या बाबतीत शासन प्रयत्नशील आहे।